नमस्कार. भारत लीडरशिप समिट 2026च्या आत्ताच्या सेशनमध्ये खरं तर पॉवरफुल कॉन्व्हर्सेशन होणार आहे. त्यांचं व्हिजन काय 2047ला घेऊन मुंबई संदर्भातलं असेल किंवा सांस्कृतिक मंत्रालय या संदर्भातलं असेल, या संदर्भातली लगेचच आपण मुलाखतीला सुरुवात करतोय. यावेळेला स्वागत करूयात मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर रितुजी तावडे. खूप खूप स्वागत आपलं आजच्या या मंचावरती. आणि त्याचबरोबर आशिषजी शेलार, तुम्ही वेळ काढून व्यस्त वेळातही आलात आणि लगेच आपण क्विक कॉन्व्हर्सेशन जे आहेत ते करणार आहोत. सगळ्यात आधी मान मॅडम तुमचाच की मुंबईचं महापौर पद आपल्या हाती आलं, मात्र चॅलेंजेस कमी होताना दिसत नाही. वाढती नागरी समस्या असतील, येत्या काळातला पावसाळा असेल, महाराष्ट्रातलं राजकारण असेल, सगळ्यांना घेऊन तुमचं व्हिजन काय आहे ते आधी आम्हाला जाणून घ्यायचं. रितुजी. मुंबईचं महापौर पद अतिशय मानाचं पद आहे. भारतीय जनता पार्टीचं जवळपास 44 वर्षानंतर हा मानाचा बहुमान मला मिळालेला आहे. त्यामुळे मी या ठिकाणी माझ्या पक्षाचं आणि मुंबईकरांचं खूप खूप मी या ठिकाणी आभार मानते. महापौर पद अतिशय जबाबदारीचं आहे. मुंबईकरांनी अतिशय अपेक्षेने आणि त्यांच्या कामासाठी म्हणून या ठिकाणी महापौर पद या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना पाठवलेलं आहे. महापौर पद कार्यभार स्वीकारल्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जी 4.5 वर्षामध्ये थांबलेली कामं होती, जी प्रशासकीय काळामध्ये रखडली होती, किंवा असं म्हणायला हरकत नाही की मुंबईकरांना त्यावेळी त्यांची कामं प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करता आली नाही, तर अशी सगळी रखडलेली कामं असतील किंवा मुंबईचं मग त्या ठिकाणी आपण नेहमी बोलतो की मुंबई महानगरपालिका आली की मग पाणी, रस्ते, लाईट वगैरे ह्या सर्व गोष्टी असतातच. मग त्या सगळ्या गोष्टींना घेऊन एक चॅलेंजिंग वर्क होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता कॉर्पोरेशनमध्ये या विविध गोष्टींवरती चर्चा होते. पण आता एक मात्र नक्की झालंय, कॉर्पोरेशनमध्ये सगळे नगरसेवक आपापल्या वॉर्डमध्ये त्या ठिकाणी काम करतात आहे आणि अशा पद्धतीचं काम मुंबई महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनमध्ये अनेक विषयांवरती चर्चा करत असताना ते पूर्णतः सॉल्व्ह होतात आहे. त्या गोष्टींकडे आपण लक्ष देतोय. आणि पावसाळ्यापूर्वीचा जो तुम्ही प्रश्न केला, तर आता आम्ही अतिशय अलर्ट मोडवरती आहोत. गेले 1.5 महिना अगोदरच आम्ही मुंबई महानगरपालिका सर्व, मी स्वतः महापौर म्हणून, उपमहापौर असतील, सगळ्या कमिटीचे अध्यक्ष असतील किंवा प्रशासन असेल, असं आम्ही संपूर्ण ऑन फ्लोअर आम्ही जमिनीवर उतरून आम्ही लोकांच्या सेवेसाठी आज काम करतोय. मग पावसाळ्यापूर्वीची पूर्ण नालेसफाई असेल, स्वच्छता असेल, किंवा आत्ताच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आशिषजी बसलेत आता इथे, तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे मुंबईचे 2000 किलोमीटरचे रस्ते जे मुंबईकर अतिशय त्रासले होते रोडसाठी, तर आता जवळपास 3rd फेज म्हणजे 750 किलोमीटरचे रोड आपण विथ टनेल डक आपण कंप्लीट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने पावसाळ्यापूर्वीची असलेली सगळी सतर्कता आम्ही पूर्णतः कंप्लीट करतो. बरोबर आहे. म्हणजे वेगवान सरकार जे काम करतंय त्या संदर्भात तुम्ही देखील समर्थन करताय आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. लाघवी. आजचा दिवस शेलारजी फार महत्वाचा आहे. आज 6 जून. सगळ्यांचंच लक्ष रायगडावर लागलेलं होतं आणि महाराष्ट्राला एक उज्ज्वल सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा गडकिल्ले जतन करण्यापासूनचा विषय गेल्या अनेक वर्षांपासूनचा. नुकतीच तुम्ही रायगड संदर्भात एक बैठक घेतली. या बैठकीत तुम्ही तातडीचे आदेशही दिले पर्यटन योजना राबवण्याच्या दृष्टीनं, इतर गडकिल्ले संवर्धनाच्या दृष्टीनं, सांस्कृतिक विभाग, सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीनं काय पावले उचलताना दिसत आहेत? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपण सगळेजण हे जाणतोच की आपला महाराष्ट्र हा सौभाग्यशाली आहे त्या अर्थाने, कारण आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, आदर्श आहे. खरंय. आणि म्हणून या सगळ्या आपल्या संस्कृती, आपला इतिहास याचं जतन, संवर्धन याच्याकडे राज्य सरकारचं लक्ष आणि आमचं लक्ष अतिशय बारकाईने आहे. मला आनंद या गोष्टीचा होतोय की जी बरेच वर्षांची इच्छा होती आपली, संपूर्ण देशातील किंवा जगातील छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचीच, ती म्हणजे आपले 12 गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले. ते 12 गडकिल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने एक प्रस्ताव वर्ल्ड युनेस्को मध्ये जागतिक पातळीवर आपण जागतिक युनेस्कोत घेऊन गेलो. तिथे खूप वेगवेगळ्या चाळण्या असतात, ज्यामध्ये ऐतिहासिक,
पौराणिक, वास्तुकला या सगळ्या चाळणीतून खरं तर आपल्या महाराजांचं कार्य अद्वितीयच आहे. पण ते वैश्विक अद्वितीय मूल्य म्हणून त्याला मान्यता देण्यासाठीच्या कामात हातभार करता आला आणि पूर्ण जगाने हे मानलं आता की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केलेली ही संरक्षण व्यवस्था आहे ही जगाचं वैश्विक मूल्य आहे, अद्वितीय मूल्य आहे आणि आता ते वर्ल्ड हेरिटेज म्हणून डिक्लेअर झालं. तुमचा प्रश्न जो आहे तो त्याच्या पुढचा आहे. आपल्या राज्यामध्ये 3 प्रकारचे गडकिल्ले आहेत. एक केंद्र सरकार संरक्षित ASIच्या अंडर असतात. दुसरं राज्य संरक्षित जिथे पुरातत्व विभाग संरक्षित ज्याला घोषित करतं. तिसरा जो आहे तो असंरक्षित पण तोही तितकाच महत्वाचा आहे. यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्यांच्या खात्यांतर्गत किंवा त्यांच्या अधिपत्याखाली मैत्री नावाची एक व्यवस्था निर्माण केली, संस्था निर्माण केली जी वर्ल्ड बँक आणि जागतिक स्तरावरील वेगवेगळ्या विषयांमध्ये जास्तीचं इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक कशी आणता येईल यावर काम करते. त्याबरोबर आमच्या सलग बैठका झाल्या आहेत आणि 2047ला ज्यावेळेला आपण शताब्दी देशाच्या स्वातंत्र्याची करू त्यावेळेला विकसित महाराष्ट्र या मॉडेलमध्ये राज्यातील सर्व केंद्र शासन संरक्षित, राज्य संरक्षित आणि असंरक्षित या सगळ्यांचा एक मास्टर प्लॅन 6 महिन्यात पूर्ण होईल आणि या सगळ्यांवर सेवा सुविधा, जतन संवर्धन, माहिती आणि त्याला जोड असलेल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा या सहित पूर्ण काम 2047 पर्यंत करण्याच्या टप्प्याच्या कामाला आपण सुरुवात करू. वाह, क्या बात आहे. तर त्यालाच जोडून मला पुढचा प्रश्न जो आहे रितू मॅडम तुम्हाला विचारायचा आहे की जसं आशिषजींनी सांगितलं की गड किल्ले संवर्धन आणि ते सौंदर्य महाराष्ट्राला अप्रतिमरित्या लाभलेलं आहे, तसंच काहीसं मुंबईचं देखील आहे. ज्यावेळेला आपण साऊथ बॉम्बेला जातो त्या ठिकाणी असलेल्या जुन्या इमारती असतील आणि त्यानंतर अवास्तव वाढत चालणारी मुंबई पण आपण पाहतोय. दोन्ही गोष्टींना जतन करणं, सर्वसामान्यांना नागरी सुविधा मिळणं आणि त्याही पुढे जाऊन सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारची घरं आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये यासाठीचे प्रयत्न कुठल्या स्तराला सुरू आहेत? मुंबई ही मुळातच खूप सुंदर आहे हो, आणि मुंबईला जर अधिक सुंदर करायचं असेल तर मी जो पुढाकार घेतलाय तो म्हणजे ग्रीन बेल्ट. हरित जितके बेल्ट आपल्याला मेंटेन करता येईल त्याकडे मी जास्त लक्ष देते. आत्ताच कालच पर्यावरण दिवस झाला तर एक जवळपास मी स्वतः डिक्लेअर केलंय जवळपास माझ्या 10 इयरमध्ये किमान मी 1 लाख झाडं तरी मुंबईमध्ये लावून घेणार आहे. वाह, मी नॉर्थ ईस्ट मुंबईमध्ये जवळपास काल 17,000 झाडांचं प्रयोजन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही मुंबईचा जो विषय सांगितला. आणि दुसरा प्रश्न काय होता आपला? मुंबईतल्या नागरी सुविधा, रस्ते आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरं. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेलाच नाही पाहिजे. तेच आमचं महाराष्ट्र शासनाचं आणि मुंबईचं जर प्रथम काम असेल तर. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बीडीडी चाळचं डेव्हलपमेंट करत असताना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आशिषजी बसले आहेत त्या सगळ्यांनी म्हणजे हे ट्रिपल इंजिन कसं काम करते ते पहा. तर या ठिकाणी बीडीडी चाळीमध्ये आतापर्यंत कोणी विचार केला नाही, तो आमच्या सरकारने केलेला आहे. बीडीडी चाळीमध्ये राहत असलेला मराठी माणूस जो 160 स्क्वेअर फीट घरामध्ये राहत होता त्याला 560 स्क्वेअर फीटचं घर देण्याचं काम हे या ठिकाणी देवेंद्रजींच्या सरकारने केलेलं आहे. मग त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर धारावी सारखी पूर्ण सिटी 10 लाख लोकांची क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे एक धारावी म्हणजे एक शहरच त्या ठिकाणी तयार होणार आहे. मग परत तिकडे मराठी जो माणूस आहे तो त्याच ठिकाणी आपण ठेवणार, तिथेच त्यांना आपण घरं देतोय. मग मी ज्या ठिकाणी राहते कामराजनगर त्या ठिकाणी पण आपण संपूर्ण ती जी झोपडपट्टी आहे ती डेव्हलप करून त्या ठिकाणी त्या लोकांना आपण चांगलं घर त्या ठिकाणी देतोय. म्हणजे मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेला नाही पाहिजे ह्याच्यासाठी जर सातत्याने कोण प्रयत्न करत असतील तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि त्याच्याच जोडीला असलेले जी प्राधिकरण आहेत, मग मुंबई महानगरपालिका असू दे, MMRD असू दे, PWD, सगळेच आम्ही आस्थापना या ठिकाणी उतरून मराठी माणूस हा मुंबईत राहिला पाहिजे ह्याच्यासाठी सर्वात जास्त काम करतोय. ऋतुजींनी आता जो उल्लेख खरं तर केला, पालकमंत्री सुद्धा सर तुम्ही आहात आणि तोच मुद्दा मला विचारायचा आहे की ग्रीन मुंबईचा जो मुद्दा आपण उपस्थित करतोय आज मुंबईला 26 जुलैपासून काही अंशी कोणी तारलं असेल तर कांदळवनं मँग्रोव्हचा मुद्दा मुंबईत खूप गाजताना दिसतोय. दहिसर बोरिवली पासून या भागात मँग्रोव्ह मोठ्या प्रमाणावर आहेत. आज तेच मँग्रोव्ह वाचवण्याकरता अनेक जण पुढे येत आहेत. त्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून काय पावलं उचलली जात आहेत?
नाही, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. केवळ 26 जुलै सारख्या घटनांनंतर मुंबईला वाचवण्यासाठी कांदळवनाची गरज तर आहेच, पण तेवढ्या पुरता नाही. खरंय. कांदळवन त्याच्यापेक्षा एक जैविक मूल्य आहे आपल्या सगळ्यांसाठी, जे संवर्धन आपल्याला त्याचं करावंच लागेल. मला असं वाटतं की या कामाला गतीच 2014ला ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून सुरू झाली. मॅनग्रोव्ह पार्क ही कॉन्सेप्टच मुंबईत नव्हती. मॅनग्रोव्ह पार्क बोरिवलीमध्ये, म्हणजे आता विरोधकांची स्थिती कशी झाली माहितीये का, की मॅनग्रोव्ह पार्कचं ओपनिंग करा ह्याच्यासाठी ते आंदोलन करतायत. म्हणजे केलं तर नाहीच, आम्ही पूर्ण केलं, त्याच्या कामाचं श्रेय घेण्यासाठी त्यांना आता धावपळ करावी लागते. या टप्प्याने आणि या गतीने आम्ही कामं करतो. मॅनग्रोव्ह प्लांटेशन याच्यासाठी विशेष निधी आहे. पर्यावरण विभागामध्ये यापूर्वी सुद्धा भरीव रक्कम नव्हती, ती आता या काळामध्ये आपल्या सगळ्यांना मिळाली आणि मॅनग्रोव्ह प्लांटेशन पर्यंत आपण चाललो आहोत. बरोबरीने मॅनग्रोव्ह केवळ मुंबई आणि मुंबईच्या परिसरात नाही, MMR रिजनमध्ये या सगळ्याची वृद्धी कशी व्हावी, कारण त्याच्याबरोबर विविध पक्षी आणि नैसर्गिक येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत. या दृष्टीने एक मास्टर प्लॅन या दिशेने काम आपण करतो आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य पद्धतीने काम चालू आहे. मुंबई महानगरपालिका आणि महापौरांचं मी अभिनंदन करेन की छोट्या छोट्या गोष्टी पर्यावरणाच्या, काल त्यांनी आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये एक इलेक्ट्रिक व्हेकल सुरू केले. म्हणजे वरिष्ठ नागरिकांना, लहान मुलांना तिथेही जे प्राणी पक्षी बघायला येतील तर त्यांनाही त्रास होता कामा नये आणि पर्यावरणपूरक विचार केला पाहिजे. मला वाटतं 1 लाख झाडाचं, जसं महापौर मॅडमचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा प्रयोग सुरू केला. मी स्वतः पालकमंत्री म्हणून आरेमध्ये 3000 एकरमध्ये 22 विविध संस्थांना वर्षानुवर्ष जागा दिल्या आहेत आणि त्यातल्या काही पडीक आहेत, काही वापरतायत, काही योग्य काम होतंय, काही योग्य व्हायचं आहे. 1.5 महिना मी आणि आमची सगळी टीम काम केली. मला सांगायचं की ज्यांनी आरे जंगल केलं, जंगल केलं, जंगल केलं, आम्ही केलं म्हणून टिमकी मिरवली, ते कागदावरच त्यांनी जंगल केलं, एक झाडे लावलं नाही. 80 एकर तिथली जागा शोधून आम्ही काढली, विविध आस्थापनांची घेतली आणि मुंबईमध्ये आपण आरेमध्ये 80 एकरमध्ये 5 लाख झाडं लावण्याच्या कामाला सुरुवात सुद्धा केली. आणि म्हणून या पद्धतीने काम करणं हेच भारतीय जनता पक्ष, महायुती आमचं धोरण आहे आणि त्या दिशेने आम्ही काम करू. आम्ही शांतपणे, विनम्रतेने काम करू, एवढंच आम्ही आश्वासित करतो. बरं, आशिषजी आणि स्वतः महापौर याला ऋतू मॅडम आपल्या सोबत आहेत. दोघांसाठी एक मला कॉमन प्रश्न विचारायचा आहे की मुंबई हे असं हब आहे, जी माया नगरी आहे, ज्याची भुरळ कुणालाही पडल्याशिवाय राहत नाही. त्याहीपेक्षा महत्वाचं महाराष्ट्र, ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट किंवा त्या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जातात, दावोसला जाऊन अनेक करारही होताना दिसतात. खरं तर आज भारत लीडरशिप समिटमध्ये आपण बोलतोय, त्या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला तुम्ही दोघेही कुठे पाहता? कशा प्रकारचं प्रगतीपथावरती सुरू असलेलं काम आहे? विरोधकांकडनं टीका तर होते, मात्र त्याला उत्तर देण्याऐवजी कामातून ते आम्हाला सगळ्यांना कसं दिसेल? आपल्यापासून सुरुवात करूया प्लीज. मुंबईचं आंतरराष्ट्रीय महत्व कोणीही कमी करू शकत नाही आणि याचं श्रेय संपूर्ण मुंबईकरांना आहे, मराठी माणसाला आहे. कष्ट, घाम, नाविन्यता, कौशल्य हे या मातीतलं उपजत गुण आहे आणि म्हणून मुंबईची तुलना मला जगातल्या कुठल्याही शहराची करायला मला तरी आवडत नाही. पण बदलत्या मुंबईकर आणि मुंबईची आवश्यकता बघता आज मुंबई प्लस MMR रिजन असं मी पकडतो एकत्रित, या सगळ्यात मुंबई डिकंजेस्ट कशी करता येईल, डिकंजेशन फ्रॉम ट्रॅफिकिंग कसं करता येईल, याला पायाभूत सुविधातून सोसणारं, परवडणारं, पर्यावरणपूरक, सहजतेचं शहर कसं निर्माण करता येईल, मुंबईतल्या कम्युटर्सला उपनगरीय रेल्वे बरोबर मेट्रो, मोनो ची मदत कशी करता येईल. आणि काल आम्ही निर्णय केला, महापौर मॅडम सुद्धा होत्या, मुंबईतले बस डेपोज, म्हणजे तुम्ही कल्पना नाही करू शकत की 7,71,000 स्क्वेअर मीटर म्हणजे कित्येक कोटी एवढ्या जागेवर 3,000 बसेस पार्किंग होतात. 3,000 नाही, आपल्याला 10,000 बसेस करायचे टार्गेट ठरवलंय. आता ते पर्यावरणपूरक बसेस ठरवायचे, पण त्या सगळ्याबरोबर रिकरिंग आमदनी, कुठलाही प्लॉट न विकता, BSTचा कुठलाही प्लॉट न विकता कसं करता येईल, इथपासून
मुंबई आणि MMR रिजनमध्ये जगातलं डेटा सेंटर हब, मुंबईमधल्या युवक युवतींना टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन, R&D, क्वांटम, कॉम्प्युटेशन, AI याच्या युनिव्हर्सिटी सहित मुंबई हब निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय रिलेशन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र. बरोबर. जे काँग्रेस उबाटा सेनेचं तर मी नावही घेत नाही, कारण त्यांचा काही त्याला गंधही नाही त्यांना. आणि त्यामुळे ज्या पद्धतीने इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर ही ऑपॉर्च्युनिटी, संधी काँग्रेसने गमावली मुंबईला करताना, पण देवेंद्रजींनी मेट्रो रेल, बुलेट ट्रेन आणि त्याच BKC मध्ये आज आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची सुरुवात, पायाभरणी, या सगळ्यातून रोजगार, सांस्कृतिक नगरी, युनेस्कोने हे जागतिक फिल्मी सिटी म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे आज नवीन मालाडला आणि असलेल्या फिल्म सिटीमध्ये ऑरेंज इकॉनॉमी अट्रॅक्ट करण्यासाठीची सिटी, मेडी सिटी आणि एज्यू सिटीमध्ये जगभरातल्या विद्यापीठांचं टायअप करून त्या आणणं. आणि आज मुंबईत अरेना पण नाही आहे. लास वेगसला अरेना आहे जिथे मोठे शो आणि सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतात. तो अरेना MMR रिजनमध्ये आणलं. सगळ्या सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याच्या दृष्टीने केवळ प्लॅन घोषणा नाही, कामाला सुरुवात, हे ध्येय घेऊन आम्ही लागलेलो. क्या बात आहे. ऋतुजी. आशिषजींनी तर बऱ्यापैकी त्या बाबतीत सविस्तर सांगितलेलं आहे, पण त्यालाच धरून मी सांगेन, काल जी मीटिंग झाली त्याबद्दल ह्यांनी चर्चा मी सांगितलेलंच आहे. पण त्याचबरोबर मुंबई जे टोल नाके आहेत, ऑक्ट्राय नाके आहेत, त्याला डेव्हलप करणं, ते सुद्धा आम्ही हातात घेतलेलं आहे. संपूर्ण टोल नाके जेवढे आहेत त्या ठिकाणी खूप मोठं असं ट्रान्सपोर्ट हब आम्ही ह्या ठिकाणी तयार करणार आहे. मुंबईची जर सर्वात मोठी समस्या असेल तर ती आहे ट्रॅफिकची. त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये आज 1 नाही, 2 नाही, 3-3, 4-4 गाड्या आहेत. तर त्यामुळे ट्रॅफिकची एवढी मोठी समस्या आणि पार्किंगची फार मोठी समस्या. तर त्याच्यासाठी हे ट्रान्सपोर्ट हब तयार करून मग त्या ठिकाणी रिक्षापासून मोठ्या ट्रान्सपोर्टपर्यंत त्याची पार्किंगची व्यवस्था, मग त्यालाच लागून असलेलं मराठी मल्टिप्लेक्स थिएटर जे आपल्या मराठी लोकांसाठी, त्याचबरोबर महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीसाठी खूप मोठं हॉटेल्स तयार करणं, त्या ठिकाणी मुंबईत येणारे आणि मुंबईच्या बाहेर जाणारे ह्या लोकांसाठी विश्राम केंद्र, म्हणजे ज्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला रेव्हेन्यू पण जनरेट होईल, लोकांना सुद्धा सुविधा मिळतील. परत त्याचबरोबर लागून असलेलं, म्हणजे माझं एक थीम होतं की प्रवेशद्वार तयार करायचे. CM साहेबांबरोबर मीटिंग घेतल्यानंतर मला कळालं की कंजन्शन होईल कदाचित पिलरमुळे, तर आपण काय करू शकतो, तर आपण तिथे पिलर करून त्याला डिजिटल पिलर करू, म्हणजे जेणेकरून मुंबईमध्ये आता समजा आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आलेत, तर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपले मोदी साहेब आलेत. पण त्याचबरोबर एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीला आपली ऍड द्यायची असेल तर ते आमच्याकडे येऊन त्या पद्धतीत त्यांची ऍड देऊ शकतात, जेणेकरून एक दुबईमध्ये किंवा सिंगापूर किंवा ह्या ठिकाणी आपण बघतो मुंबई ही खूप मुळात सुंदर आहे, पण त्याला अजून सुंदर करण्यासाठी वेगवेगळ्या आम्ही योजना, चांगल्या कल्पना आम्ही ह्या ठिकाणी घेतोय. जसं काल BSCच्या आगाराविषयी पण झालंय, असे वेगवेगळे. त्यानंतर मुंबई क्लिनिंग आपण जवळपास 365 डेजचा आपण कार्यक्रम घेतलाय. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण लोकांचा सहभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असा सहभाग करून आपण मुंबई सिटी क्लीन कशी करता येईल आणि ती आपण कॉम्पिटिशन करून त्याच्यामध्ये आपण लोकांना प्राइजेस सुद्धा देणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या संकल्पना करून मुंबई आम्ही अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करू. खरं तर आपला वेळ संपतोय, पण अगदी शेवटचा सवाल आहे, कारण लोकशाही मराठी गेले अनेक दिवस नालेसफाईचा मुद्दा लावून धरतीये. काही ठिकाणी नालेसफाई झाली आहे, तर काही ठिकाणी बऱ्यापैकी काम थोडंसं कमी आहे किंवा संथ गतीनं सुरू असल्याचं रियालिटी चेकमधून पाहायला मिळालंय. या मंचावरून तमाम महाराष्ट्रातली, मुंबईतली जनता तुम्हाला ऐकतेय. ज्या ज्या ठिकाणी येणाऱ्या पावसाच्या अनुषंगानं काही अडचणी येत असतील किंवा मुंबईकरांच्या शंका असतील, तर काही टोल फ्री क्रमांक किंवा संपर्क साधण्याच्या दृष्टीनं किंवा आश्वस्त करण्याच्या दृष्टीनं या व्यासपीठावरून मुंबईचे पालकमंत्री आणि मुंबईच्या महापौर म्हणून तुम्ही काय सांगाल जाता जाता? एकतर टोल फ्री नंबर आम्ही 1910 हा आम्ही डिझास्टर आमच्या ज्या डिपार्टमेंट करून हा आम्ही बऱ्यापैकी त्याचा प्रचार आणि प्रसार करून लोकांपर्यंत पोहोचवलाय. पण आम्ही त्याच्याही पूर्वी आम्ही ही व्यवस्था करतोय की ह्या नंबरची सुद्धा लोकांना गरज पडता कामा नये, म्हणून आम्ही पावसाळ्यापूर्वी गेले 1.5 महिना आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय. पण आता सगळ्या झोनचे जे मेजर आणि मायनर नाले आपण जवळपास 80% वरती आपण ते पूर्ण क्लिनिंग केले, म्हणजे 100%.
पण फ्लोटिंग गाळ किंवा आफ्टर मान्सून तो गाळ असं सगळं पाहता आता आम्ही 80-90% आलेलो आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी लो लाईन एरिया आहे त्या ठिकाणी आपण ऍडिशनल पंप रेस्ट करून ती पण सुविधा करतोय. म्हणजे बऱ्यापैकी आपण मुंबईला पावसाळ्यापूर्वी कसं मुंबईची तुंबई होऊ नये. पण पुन्हा एक मुद्दा फक्त मी पुन्हा तुमच्या हे करते ते म्हणजे आम्ही जे रोड केलेले आहेत जवळपास 2000 किलोमीटरचे रोड आम्ही जवळपास 750-800 किलोमीटर आज तागायत आम्ही कंप्लीट केलेले आहेत. ते रोड पाहता ते रोड कम्प्लिटली झाले विथ साईड ड्रेन्स विथ टनेल डक आम्ही सगळं कंप्लीट करून रेडी आहोत. आणि आता पावसाळा आल्यामुळे उर्वरित आम्ही आफ्टर मान्सून नंतर करणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने आमचं काम जोरदार चालू आहे ज्या आम्ही ऑलरेडी फील्डवरती उतरून काम करतोय. नक्कीच. खरं तर या मंचावरून खूप खूप शुभेच्छा आपल्याला देखील लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांकडून आणि आमच्या संपूर्ण टीमकडून देखील.